ब्रेक के बाद स्वागत है आप सभी का सी न्यूज भारत में। भंडारा नगर परिषद के प्रभाग क्रमांक 14 में चुनावी तापमान चरम पर है। जनता की नाराजगी और परिवर्तन की मजबूत इच्छा के बीच बीजेपी के युवा शिक्षित उम्मीदवारों ने विकास का स्पष्ट और ठोस रोड मैप पेश किया है। महिला उम्मीदवार अल्फिया अमीर शेख और अनूप तुरस्कर ने जनता से संवाद में साफ सफाई, शुद्ध पानी, मजबूती वाली सड़कें, 24/7 बिजली, रोजगार तथा केंद्र राज्य की सभी योजनाएं सीधे घर घर तक पहुंचाने का भरोसा दिया। उनका कहना है कि हम नेता नहीं, जनता के सेवक हैं, राजनीति नहीं, सिर्फ विकास करेंगे। मोदी जी और फडणवीस जी की हर योजना का 100% लाभ आपके द्वार तक लाएंगे। उम्मीदवारों से अंतिम अपील में उन्होंने कहा कि 2 तारीख को अधिक से अधिक संख्या में मतदान कर बीजेपी के सभी प्रत्याशियों को विजय दिलाएं, ताकि प्रभाग 14 में 200% विकास संभव हो। 20 वर्षों से कार्यरत पार्टी कार्यकर्ताओं ने भी समर्थन जताते हुए बताया कि इस बार प्रभाग 14 पूरी तरह परिवर्तन के लिए तैयार है। अलका जी, अब अल्पसंख्यक सेल से सबसे पहले तो बीजेपी पार्टी का मैं थैंक्स करूंगी कि मुझे ये गोल्डन अपॉर्चुनिटी मिली है। मुझे टिकट मिली है भाजपा जिला अध्यक्ष अल्पसंख्यक मोर्चा हाजी डिम्मो शेख, इनकी वे भतीजी अल्फिया अमीर शेख। उनकी मेहनत और लगन 20 साल से वो बीजेपी पार्टी में है, उन्हीं की वजह से मुझे टिकट मिली है। उनका पूरा सपोर्ट है मुझे। और आशू सर है, परिणय सर है ना, प्यारे खान सर, वो भी आए थे हमको गाइडेंस देने के लिए। तो हमारे वार्ड में और एरिया में काफ़ी सारा मतलब विकास करना है हमको। जैसे अनूप भैया ने बताया है कि हम लोग यंग जनरेशन से, तो काफ़ी लोगों की उम्मीदें हमसे लगी है, तो हमको वो सारी चीज़ों को उनको ध्यान में रखते हुए करना है। और साफ़ सफाई सबसे पहले तो होनी चाहिए हमारे एरिया में, जो इतने सालों से हम देख रहे हैं, बचपना हमारा पूरा इस एरिया में गया है। तो सबसे पहले साफ़ सफाई और हर जगह लाइट होनी चाहिए, स्ट्रीट लाइट्स वगैरह। और मोदी जी की स्कीम्स आती है लेडीज़ के लिए, तो वो हमारा काम है कि हम और स्कीम्स को लेकर आए। मधुरा मैडम है हमारे साथ में नगर अध्यक्ष के लिए, उनका सपोर्ट रहेगा हम सबको। और ज़्यादा से ज़्यादा मैं अपील करूँगी कि अनूप भैया और मुझे वोट के लिए रिक्वेस्ट करती हूँ मैं कि ज़्यादा से ज़्यादा 2 तारीख को वोट दीजिए आप लोग। आप प्रचार के लिए पर की है सफाई की, और जो स्लम्स एरिया है वहाँ पर घरकुल योजना, पट्टे वगैरह है, वो सब बताए हैं सर ने। और महसूल मंत्री जो है हमारे बावनकुड़े सर, उन्होंने भी बोले हैं मीटिंग में कि वो सारी चीज़ें वो सॉल्व करेंगे। तो हमको ये सारी चीज़ों पे ध्यान देते हुए आगे बढ़ना है। और अनूप भैया और मैं, हम दोनों की काफ़ी प्लानिंग है कि हम अपने एरिया के लिए, अपने नगर के लिए काफ़ी कुछ करें। तो अपील करूँगी कि आप लोग वोट दीजिए, और सबका साथ सबका विकास, ये हमारी मोदी जी की स्कीम है, तो आप लोग हमें भी सपोर्ट कीजिए। भाजपा से आपको प्रत्याशी मिले प्रभाग क्रमांक 14 के लिए, आपके कौन से मुद्दे लेके आप जनता के बीच में जा रहे हो? क्या क्या विकास कार्य करेंगे अगर जनता आपको चुनते देती है? सर्वप्रथम मी भारतीय जनता पार्टीला खूप खूप धन्यवाद देतो की हे खूप मोठी संधी त्यांनी दिली। डॉक्टर परिणय फुकेजी यांनी खूप मोठी संधी दिली। या संधीचं सोनं करणं हे माझी जबाबदारी आहे, आणि संधीचं सोनं करणं हे माझ्या पूर्ण प्रभाग क्रमांक 14 या जनतेची पण जबाबदारी आहे। तर माझी अशी इच्छा आहे की त्या जनतेने मला साथ द्यावं आणि हा आशीर्वाद ठेवून त्यांनी जी जबाबदारी दिली आहे त्या संधीचं सोनं त्यांनी पण करावं, आणि मी पण पुरेपूर प्रयत्न करतो आहे। मुद्दे असे आहेत की मी गेल्या 20 वर्षापासून माझं बालपण इथेच गेला। मी अन्सारी वार्ड ह्या इथेच राहतो, इथे माझं बालपण गेलं, आणि माकडे मोहल्ल्यामध्ये पण माझं बालपण गेलं, तिथे पण आमचं घर होतं। तर मुद्दे असे आहेत की इथे जसं आम्ही आज प्रभाग क्रमांक 14 मधलंच बैरागीवाडा या एरियामध्ये गेलो होतो। जेम पटेल कॉलेजच्या मागे झोपडपट्टी एरिया त्यामध्ये गेलो होतो, माकडे मोहल्ला पण आहे। असे काही प्रभागमधले काही स्थळं असे आहेत की जिथे लोकांना राहण्याचे पट्टे नाही मिळाले, घरकुल नाही मिळालं आहे। नाल्या असे पूर्ण भरून साचलेलं आहे नाल्यामध्ये घाण, त्यानंतर पिण्याचे शुद्ध पाणी नाही आहे। रस्ते बरोबर, आता परिणय दादा फुके आजच जे आले, तुम्ही त्यांचं भाषण ऐकलं की 3000 करोड रुपये आलेले आहेत। आमदार साहेबांनी 3000 करोडचा निधी इथे घेतला आहे, पण 3000 करोड हा एक मोठा अमाऊंट आहे। त्या मोठ्या अमाऊंटचा फायदा पण म्हणजे भंडारला जनतेला झाला असता जर का त्यांनी योग्य ते काम केलं असतं। आता मी त्यांना म्हणजे साहेबांनी तेच म्हटलं की काम का बरं नाही झालं,
तर त्यांनी उत्तर द्यायला हवं. जर का ते योग्य उत्तर देतील तर बहुतेक बरं होईल. पण ॲक्च्युली जनता यासाठी एखाद्या नेत्याला निवडून देते की जसं आमचं पद आहे नगरसेवक, तर नगरसेवक हा पद आहे तर सेवक बनून काम करावं. म्हणजे जनतेला नेता नको, सेवक पाहिजे असतं, तर सेवक बनून त्यांनी सेवा करावी. सेवा म्हणजे जनतेला खूप काही नको असतं. त्यांना शुद्ध पाणी प्यायचं असतं, त्यांना बिजली बरोबर जे इलेक्ट्रिक आहे ते बरोबर 24 तास हवी असते. रस्ते चालण्या फिरण्यासाठी लवकर माणूस पोहोचेल तर रस्ते क्लीन आणि व्यवस्थित रस्ते त्यांना पाहिजे असतात. आणि राहण्याचे घरकुल जे आखीव पत्रिका त्यांनी म्हटली की स्वतःचे पट्टे घरकुल ह्या सगळ्या योजनांचा त्यांना लाभ असावा असतो. म्हणून एक जनता खूप विश्वास ठेवून त्या एखाद्या नेत्याला एखाद्या पदाधिकाऱ्याला निवडून देते. निवडून दिल्यानंतर नेमकं 5 वर्ष ते काय करतात त्याने हे जनतेला माहीत असतं. आमच्या प्रभागात पण तेच झालं की 20 वर्ष जनता विश्वास करताय दर 5 वर्षानंतर. पण इथे जनतेच्या मधात गेलो होतो मी. जनता कुठे ना कुठे नाराज आहे आणि त्यांचा पण यावर्षी पुरेपूर्ण मला म्हणजे विश्वास वाटतं की त्यांना परिवर्तन पाहिजे. त्यांना एक नवीन चेहरा पाहिजे, एक शिक्षित चेहरा पाहिजे. तर आम्ही शिक्षित या रूपाने, अल्फिया पण शिक्षित आहे, ती पण ग्रॅज्युएट आहे, मी पण ग्रॅज्युएट पोस्ट ग्रॅज्युएट आहे. तर माझा असं विचार आहे की माझं शिक्षणाचा फायदा माझ्या जनतेला झाला पाहिजे. म्हणजे मी स्वच्छ असे रोड मी तयार करू, स्वच्छ असं पाणी जनतेला प्यायला देऊ, स्वच्छ असं इलेक्ट्रिक आम्ही 24 तास पोहोचवू. आणि हे जे मूलभूत गरजा आहेत ह्या फक्त जनतेच्या एवढ्या अपेक्षा असतात. आणि हा रोजगार म्हणजे आपल्या भंडारात रोजगार, आपले खासदार इथले आले, आमदार इतके आले, एवढे मोठे मंत्री भंडाराला जिल्ह्याला लाभले, पण तरी नेत्या लोकांनी इथे योग्य ते काम केलं नाही. पण जे झालं ते झालं. पण आता आमची नवीन पिढी आहे, मी अल्फिया आहे, मी यंग आहोत, युवा आहोत. तर आमची अशी इच्छा आहे की सगळे, मला हिंदू मुस्लिम करायचं नाही, हिंदू मुस्लिम सगळे माझे भाऊ आहेत. माझा जे आमचं दुकान आहे पुरस्कार किराणा, ते गेल्या 1.5-2 वर्षापासून मोठ्या बाजारात इथे आहे. तर आमचे हिंदू मुस्लिम सगळे प्रेमाचे नाते आहेत आणि सगळे भाऊ बंधूच आहोत आम्ही. तर मला फक्त जनतेसाठी काम करायचं आहे. मोदीजींच्या जेवढ्या सुविधा आहेत, जेवढ्या स्कीम आहेत, 124 स्कीमा बावनकुळे साहेबांनी सांगितलं, 124 स्कीमाचा लाभ ह्या जनतेला भेटला पाहिजे. माझ्या प्रभागातल्या लोकांना त्या सगळ्या स्कीमचा लाभ झाला पाहिजे. मी सगळ्या जनतेला विनंती करतो की केंद्रात जेव्हा सरकार BJPची आहे, मोदीजींची आहे, राज्यात जेव्हा सरकार फडणवीस साहेबांची आहे, तर आता खूप मोठा एक गोल्डन चान्स आहे की नगर परिषद भंडारा प्रभाग 14मध्ये पण तुम्ही भाजपाला निवडून द्या, अल्फियाला निवडून द्या, मला निवडून द्या आणि मधुराताई मदनकर यांना निवडून द्या. तर खरंच 101% नाही 200% काम होईल हे फुके साहेबांनी सांगितलं आहे. तर फुके साहेबांचे शब्द म्हणजे ते पत्थरची लकीर म्हणतो ना, तसंच आहे त्यांचं. आणि बावनकुळे साहेबांनी पण सांगितलं की पट्टे सगळ्यांचे मी गेल्या वर्षभरात करून देतो. आणि साहेबांनी 3 महिन्यात जे म्हटलं आहे ते पण ते होईल. तर हे सगळे भाषण द्यायला इथे येत नाही, हे वचन देतात आणि वचनचं पालन पण करतात. हे आहे भाजपा पक्ष. आणि भाजपा पक्ष सगळ्यांना माहितीच आहे की भाजपा पक्ष कसा आहे. काँग्रेसवाल्यांनी 70 वर्ष जे काही केलं ते सगळ्यांच्या डोळ्यासमोर आहे. पण भाजपा तशामधली नाही आहे. भाजपा जे बोलून दाखवते ते करून दाखवते आणि आम्ही दोघेही पण जे बोलून दाखवू ते करूनच दाखवू. म्हणून सगळ्यांना नम्रपणे विनंती आहे की यावेळेस परिवर्तन तुम्ही नाही केलं तर मग समोरचे 5 वर्ष तुम्हालाच ते भोगावं लागेल. प्रचारामध्ये आपण चाललेलो आहोत. प्रतिसाद तर सगळ्यांचा आशीर्वाद इतका छान मिळतो आहे की सगळ्यांना नवीन चेहरा पाहिजे आहे. सगळ्यांचा आशीर्वाद इतका छान आहे आणि मला म्हणजे देवाकृपेने असं वाटतं की आमचे चान्सेस आहेत, अल्फियाचे, माझे आणि मधुराताई मदनकरचे पण. आम्हाला चान्सेस तर वाटतं, पण सगळं आता जनता जज आहे. तर जनता जज आहे आणि जनताच्याच हातात आहे की यावर्षी ते काय करतात. यावर्षी ते नवीन एक चेहरा आणतात, नवीन युवा चेहरा, शिक्षित चेहरा आणतात की तेच 20, 25, 50 वर्षापासून 40 वर्षापासून जे आधीचे लोक आहेत त्यांनाच निवडून देतील आणि आपलाच हाताने आपलं नुकसान करतील. हे माझी नम्रपणे विनंती आहे की जनतेने आता जागृत व्हावं. हिंदू मुस्लिम न करता शिक्षित लोकांना निवडून आणावं. आणि भाजपा हा जगातला सगळ्यात मोठा पक्ष आहे. ह्या पक्षाचा साथ द्यावा. ह्या पक्षाच्या तुम्ही साथ द्याल तर पक्ष पण पूर्णपणे तुमची काळजी घेईल, तुमची सेवा करेल. आणि पक्षाचा साथ नाही दिला तर पक्ष पण म्हणेल की या प्रभागातून आपल्याला साथच नाही मिळाला तर आपण कशाला साथ देऊ. म्हणजे साथ दो साथ लो असंच वालं आहे. अभी नाही तो कभी नाही हे आहे. तर खूप मोठा गोल्डन चान्स आहे ह्या प्रभागात
आणि भंडाऱ्याच्या जनतेला पण एक चांगला एक नगर अध्यक्षपदसाठी एक सर्वसाधारण स्त्रीला त्यांनी दिला आहे आणि आम्ही पण एक युवा नेतृत्व यांनी निवडलं आहे. नाहीतर इथे नेतृत्वासाठी मागतच होते, पण आम्हाला त्यांनी संधी दिली त्यासाठी खरंच खूप मनपूर्वक त्यांचा धन्यवाद. भाजपा या पक्षाचा, परिणयदादा फुकेंचा आणि आशुभाऊ गंडाणेंचा आणि सगळ्याच लोकांच्या, ज्यांनी पण माझ्या जनतेने मला प्रेम दिलं. माझा परिवार इतका मोठा आहे, माझ्या परिवारामुळे आम्हाला हा कमळ हा चिन्ह मिळाला. डिम्मूजी शेख यांचे जे काका आहेत, यांच्या काकांनी 20 वर्ष मेहनत केली, त्या मेहनतीमुळे यांना हा पक्ष आणि कमळ हा चिन्ह मिळाला. तर सगळ्यांचा खूप खूप धन्यवाद. पण फक्त कमळ हा चिन्ह मिळून होत नाही, तर आपल्याला 2 तारखेला जास्तीत जास्त मतदान करायचं आहे. म्हणजे मी असं विनंती करतो सगळं प्रभाग क्रमांक 14 आणि पूर्ण भंडाऱ्याच्या जनतेला की जास्तीत जास्त संख्येने तुम्ही मतदान करा आणि सगळ्या लोकांनी 100% मतदान करा आणि जास्तीत जास्त संख्येने भाजपामधल्या प्रत्येक उमेदवाराला निवडून द्या आणि आमच्या मधुराताईला आशीर्वाद द्या, अल्फियाला आशीर्वाद द्या, मला आशीर्वाद द्या. आणि आम्ही सगळे नगरसेवक हा शब्द आम्हाला कळतो. आम्ही सेवा ह्या भावाने चालू आहे आणि सेवाच करू 5 वर्ष. इथे नेता लोक येतात आणि नेता बनतात 5 वर्ष. आम्ही नेता नाही, आम्ही सेवक बनूनच काम करू. म्हणून खूप मोठी संधी आहे. संधीचं सोनं करणं हे जनतेचं काम आहे. सगळं काम जनतेच्या हातात आहे, सगळं निर्णय जनतेच्या हातात आहे. पण जनतेने सगळे मिळून आशीर्वाद द्यावा आणि सगळे मिळून आमच्यासाठी प्रयत्न करावा, ही खूप मोठी विनंती. भंडारा से सी न्यूज संवाददाता निश्चल यनोरकर की रिपोर्ट। देखा जाए तो भंडारा प्रभाग 14 में चुनावी जंग तेज है, लेकिन बीजेपी उम्मीदवारों ने विकास और जनता की भलाई को अपना मुख्य एजेंडा बनाकर लोगों का भरोसा जीता है। अब जनता की बारी है 2 तारीख को अपने मत का प्रयोग कर ये तय करना कि प्रभाग 14 में बदलाव और विकास की राह कितनी मजबूत होगी। खास रिपोर्ट में फिलहाल के लिए इतना ही। देश दुनिया की बाकी खबरों को जानने के लिए देखते रहिए सी न्यूज़ भारत।